हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, साईराम. तर मित्रांनो, सलाम नमस्ते. की आमचं कसं काय तर रामराम म्हणणे मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरवडे पुन्हा एकदा व्लॉग नंबर 6मध्ये. तर मित्रांनो, आज आहे दिवस 6वा. सगळेजण निघालेत इकडून. पालखी पण आत्ताच जस्ट निघाली. तर मित्रांनो, आज 6वा दिवस आहे. मस्तपैकी आज एकदम आपले पाय वगैरे एकदम फ्री झालेत, असं वाटतच नाही आपले पाय दुखत आहेत. तर सगळे माऊली निघालेत, तर आपण पण निघूया. आता बघूया चहा वगैरे आहे का, नसेल तर स्किप आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर चलो जाएंगे. साईराम. साईराम. तर पालखी बघा आता निघाल्या, सगळेच माऊली आपापली तयारी करतात निघायची. म्हणजे पालखी निघाली त्या पाठोपाठ लगेच आम्ही पण निघणारच. बघा तुम्ही बघत असाल पूर्ण आपला लॉन्च खाली झाला आहे. म्हणजे काही माऊली आहेत ते आता निघतीलच आणि आता पालखी पण निघेलच थोड्याच वेळात. तर साईराम मित्रांनो, तुम्ही बघत असाल पालखी पण निघाले. सकाळचे वाजलेत 5 आणि पालखी पण निघाली आता. तर पालखी निघाली आणि त्याच्या मागोमाग आपण पण आता लगेचच निघूया पालखीसोबत. चला साईराम. तर साईराम आपल्या बॅगा घेतल्यात आणि आता आपण टाकूया टेम्पोमध्ये आणि त्याच्यानंतर लगेच आपण जराशी चहा पिऊ आणि लगेच निघूया. साईराम. तर साईराम माऊली, आज आपल्याकडे ब्लॅक टी आणि आपल्याकडे हा पार्ले जिम आणि जीनियस. तर पार्ले खाऊया आणि चहा पिऊया आणि निघूया आपल्या प्रवासाला. साईराम. सर्व माऊली इथे चहा पितात आपले. साईराम साईराम साईराम. आणि इकडे पण चहा पितात. आता इथूनच निघूया आपण वरती आणि जाऊया. साईराम साईराम साईराम. मित्रांनो, शिर्डी फक्त 65 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकता इथे फक्त 65 किलोमीटर आहे शिर्डी. आणि इकडे आपले सर्व माऊली चाललेत, दिसत असेल तुम्हाला. तर आपण पण जाऊया. आपल्याला ओन्ली 65 किलोमीटर पार करायचं आहे, म्हणजेच आपण पोचलो डायरेक्ट बाबांच्या नगरी. साईराम. खूप आनंद होतोय हे ऐकूनच. तर चला साईराम जाऊया. साईराम मित्रांनो, सिन्नर मार्केटच्या आधी एक चौक आहे. त्या चौकामध्ये हनुमंताचं मोठं मंदिर आहे. त्या हनुमंताच्या मंदिरासमोर आपली पालखी थांबते आणि थोडा वेळ सगळेजण हनुमंताचं दर्शन घ्यायला जातात. तर आपण पण जाऊया तर दर्शन घ्यायला. आणि थोड्या वेळातच पालखी इथून निघते. इथे थोडं नाचतो वगैरे, इथे थोडं डीजे वगैरे वाजतो आणि इथे थोडं एन्जॉय करतात नाचून वगैरे. आणि इथून आता आपण जाऊ पुढे. तर साईराम मित्रांनो, मस्तपैकी आता आला उजेड आणि आम्ही थोडा वेळ बसलो होतो एका ठिकाणी. तर छोटासा एक नाश्ता केला आणि सर्व माऊली आपली गँग साई सावली ग्रुप निघालो. आपले फॅन्स होते, बघत होते आपल्याला, आपल्या बाजूने गेले ते. तर चला जाऊया आता आपण. काय परत एकदा बाबू बेंजो नवीन नाव ठेवलं बाबू यांचे. म्हणजे पालखीत मला 6 दिवसात 10 नावं झाली असतील. अरे काल काय नाव ठेवलेलं? रावराणे. ते रावराणे कोणी ठेवले आता? साईराम. तर चला, ते खजो विजय नाही ठेवले.
साईराम. तर चला आता आपण जाऊया आपल्या नाश्त्याच्या हॉटेलवरती. साईराम. मुन्ना बाबू. शिवाजी महाराज के, साईनाथ महाराज के, ओम साई. तर साईराम मित्रांनो, आता आपण चालतोय सिन्नर मार्केटमधून. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपला एक नाश्त्याचा हॉल्ट येईल, म्हणजे आपल्या पालखीचा नाश्त्याचा हॉल्ट. त्याच्यानंतर आपण थांबू कुठे कुठे मध्ये मध्ये. आणि आज आपला आंघोळीचा ठिकाण पण पुढे आहे, तुम्हाला दाखवू आपण तिथे पोचल्यानंतर. तर चला साईराम. व्हिडिओ बघताना आपला बघायलाच पाहिजे. आणि जर व्हिडिओ बघणाऱ्यांनी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. साईराम. बाबांचं दर्शन भेटेल सबस्क्राईब करायचं नक्की. साईराम मित्रांनो, सिन्नरच्या इथून बाहेर आल्यावरती महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर इकडे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक मोठा पुतळा आहे एकदम चौकामध्ये. खूप सुंदर वाटलं बघून. आणि हा पुतळा बघून आपण गेलो आता आपल्या दिशेला, म्हणजेच आपल्या रोडला. साईराम मित्रांनो, सूर्यदेवाला नमस्कार करत आम्ही निघालो आपल्या रस्त्याला, म्हणजे चालतच होतो पण सूर्यदेव आता आला म्हणून आम्ही त्याला नमस्कार करून आमचे सर्व माऊली इकडे चाललेत. इकडे कुठेतरी चाललेत छोटासा एक हॉल्ट घ्यायला. आता इथे आम्ही बसू, छोटासा हॉल्ट घेऊ आणि निघू परत. साईराम साईराम साईराम. तर साईराम मित्रांनो, फायनली आपला ग्रुप पोहोचला आपल्या नाश्त्याच्या हॉल्टवरती. तर नाश्ता काय मला पण काय कल्पना नाही, तर जाऊन बघूया नाश्ता काय आणि घेऊया आणि खाऊया आणि निघूया. खाऊ शकत नाही, आपला आज उपवास आहे, गुरुवार आहे म्हणून. तर उपवासाचं काय असेल तर खाऊया आणि मग निघूया. साईराम. साईराम मित्रांनो, फायनली आलो आपल्या नाश्त्याच्या हॉलवरती. हे बघा सगळे माऊली नाश्ता करतात. हे बघा इथे काही बसलेत, तर काही इथे रांगेत उभेत आणि काही त्या साईडला बसलेत. तर चला आपण पण जरा नाश्ता बघायला काय. तर नाश्त्याला आज मस्तपैकी आपला साबुदाण्याचा वडा आणि चटणी. तर आपण पण साबुदाण्याचा वडा आणि मस्तपैकी चटणी आणि जाऊन साईडला बसून खाऊया नाश्ता. तर साईराम मित्रांनो, आपल्याकडे आज आहे उपवास आहे, गुरुवार आहे म्हणून साबुदाण्याचे वडे बनवलेत नाश्त्याला आणि चटणी. तर सर्व माऊली इथे आपला नाश्ता करतात. साईराम साईराम साईराम. तर आपण पण नाश्ता करूया आणि तुम्हाला भेटूया. साईराम. नाश्ता करून याच रस्त्याला आपण जाणार परत शिर्डीच्या रोडला साईराम करत. तर चलो जाएंगे. साईराम मित्रांनो, नाश्ता केला आणि निघालो. तर मित्रांनो, आज आपला उपवास होता म्हणून दादानी म्हणजे सचिन दादा ब्रँडने आपल्याला अननस खाऊ घातलं. खूप सुंदर वाटलं दादा, थँक्यू. धन्यवाद. म्हणजे आपला आभारी आहे. तर चला आता जाऊ आपल्या प्रवासाला, म्हणजे आता आपल्या आंघोळीच्या दिशेने जाऊ आणि मस्त आंघोळ करू आणि निघूया. साईराम. कोण. तर साईराम मित्रांनो, आपला आंघोळीचा हॉल्ट आला आणि मस्तपैकी आपण आंघोळ केली. इकडेच आंघोळ केली या माऊलींच्या इथे. या माऊलींनी आपण आंघोळ करायला तिला आणि बोलले की दरवर्षी तुम्ही इकडेच आंघोळीला, इकडच्या शिवाय दुसरीकडे कुठे जाऊ नका, म्हणून आता दरवर्षी आम्ही याच ठिकाणी आंघोळ करायला. तर आता आंघोळ झाली, आता फ्रेश होऊ, मस्त कपडे वपडे घालू आणि निघू परत आपल्या प्रवासाला. आणि आता पोहोचूया आपण डायरेक्ट आपल्या दुपारच्या हॉल्टला, म्हणजे जेवणाचा हॉल्ट. तर चला फ्रेश होतो, कपडे वगैरे घालतो आणि निघतो. हाय राम. साईराम जस्ट आंघोळ करून आपल्या प्रवासाला परत निघालो. आता 1 तास चालायला लागेल आपल्याला, त्याच्यानंतर आपला जेवणाचा हॉल्ट येईल. तर त्याच हॉल्टवरती आता तुम्हाला एक भेटूया. मध्ये जर कुठे थांबलो तर तेव्हा पण तुम्हाला भेटेनच. चला साईराम जाऊया. साईराम मित्रांनो, थोडं चालल्यानंतर आम्ही थोडा एक छोटासा हॉल घेतला. तर इथे सगळेजण आपले माऊली बसले. तर तुम्हाला दाखवतो एकदा या हॉटेलवरती. हॉटेलचं नाव काय, मुंबई ढाबा. मुंबई ढाब्यावर जरा बसलो आहे, थोडं स्प्राईट वगैरे पिऊ आणि इथून निघू. तर दाखवते आपले सर्व माऊली बसले एकदम बादशाहसारखे, ते झोपले जाते शेटसारखे. तर तुम्हाला दाखवतो एकदा. तर साईराम इथे सर्व आपले माऊली बसले. रुपेश माऊली आहे, हे आपले हरिमामा, त्याच्यानंतर रमेश माऊली, हे महेश माऊली, हे ते दिनेश माऊली, हे सचिन दादा, हे सचिन माऊली, हे तेजस माऊली, हे आपले अमित माऊली. त्याच्यानंतर इथे हा काय ओमकार सुर्वे आणि आपलं रोहित जाधव, माझे स्कूल फ्रेंड. तर सगळेजण बसलेत, आपण पण इथे बसूया, जरा आराम करूया. हे शेड बघितलं मित्रांनो, हे आपले ज्येष्ठ माऊली हरी माऊली, जे आपल्याला पेरू कापून देतात मस्तपैकी सुंदर प्रकारे. पेरू खूप मोठा आहे, साईज नाही, त्यांच्या हातात मस्तपैकी मावतोय साईज पेरूची. ते पेरू देतात आपल्याला कापून, सर्व माऊलींना कापून देतात पेरू. जरा जरासा सगळ्यांनी घ्या पेरू, आस्वाद घ्या पेरूचा. पेरू फुल रसीला आहे, पेरू फुल भरलेला आहे रसानी, एकदम फुल रसीला आहे बघा, एकदम रसीला पेरू. आता आपण खाऊया. तर साईराम मित्रांनो, थोडा आराम केल्यानंतर आपण आता निघालो आपल्या जेवणाच्या हॉल्टवरती. आज तर आपला उपवास आहे, मग आपण काही जेवणार नाही. उपवासाचं जर काय असेल तर थोडंसं खाणार आणि डायरेक्ट स्लीप होणार, कारण सकाळी आपण लवकर उठतो, त्याच्यामुळे झोपायला पण म्हणजे झोप पण येते आणि थोडं क्लिअर वाटतं. चलो साईराम. तर साईराम मित्रांनो, आता आपल्या हॉल्टवरती पोचलोय, समोर दिसतो आपला हॉल्ट. तर जाऊया आपल्या हॉल्टवरती, उपवासाचं काय आहे का बघूया आणि खाऊया आणि डायरेक्ट झोपूया, कारण मला थोडंसं आज उपवास असल्यामुळे थोडं कसं तरी होते. बघूया काय उपवासाचं आहे. हा बघा आपला हँगर,
कसा आहे, मस्त आहे ना. तर चला आता जाऊया. आपले हे साईराम आपले माऊली चालत आहेत मागे. आम्ही आता पोचू 2 मिनटामध्ये, समोरच दिसतंय साईराम. मित्रांनो, फायनली आपल्या हॉल्टवरती पोचलोय. तर ह्या हॉल्टवरती आपला दरवर्षी अभिषेक असतो पालखीचा. तर चला दाखवूया पालखीचा, म्हणजे पादुकांचा अभिषेक असतो. तर चला तुम्हाला दाखवूया अभिषेक आणि आपण आपला हॉल्ट दाखवूया. तर साईराम हा आपला हॉल्ट आहे. श्री क्षेत्र मोठे बाबा मंदिर केदारपूर. तर या हॉल्टमध्ये आता आपण आलो आहे. इकडे सगळं माऊली झोपलेत मस्तपैकी. आता आपण तुम्हाला अभिषेक दाखवायला जाऊया समोर. इकडे अभिषेक चालू आहे आपल्या पालखीच्या पादुकांचा. तर चला जाऊया. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही अभिषेक. त्यानंतर आपण आतमध्ये आलो. आतमध्ये इथे दर्शन घ्यायला इकडे हे निंबाचं झाड आहे. निंबाच्या झाडाखाली इथे खाली हे मंदिर आहे. या मंदिरात आपण पाया पडत आलो. दरवर्षी मित्रांनो ह्या मंदिरात आपला हॉल्ट असतो आणि दरवर्षी आपण इथे पाया पडतो. तर चला आता जाऊया बाहेर पाया पडून. साईराम मित्रांनो, आजचा मेनू आहे हे. ॲक्च्युली मी जेवत नाही आहे, माझा उपवास आहे म्हणून मी दाखवतो. ही मेथीची भाजी आहे, त्याच्यामध्ये मूगडाळ आहे आणि हा कढी भात आहे आणि हे एक स्वीट आहे. याला काय म्हणता तुम्ही? मिठाई आहे, स्वीट. आणि हे आपले नेहमीप्रमाणे नळ्या आहेत. तर हे आपलं आजचं दुपारचं साई भोजन आहे मित्रांनो. तर साई भोजन आज आपण करणार नाही, कारण आज आपला गुरुवार. त्याच्यामुळे हा ओमी एकटाच बसलाय जेवायला. बाकीचे माऊली तिकडे बसलेत आणि हे साईराम आपले इकडे उभे आहेत. इथे महेश माऊली उभे आहेत आणि बाकी सगळे तिथे झोपलेत. तर आपण मग आता झोपूया. बाय, गुड नाईट. साईराम, आता आपण आपल्या हॉल्टवरती बसलो. तर मस्तपैकी थोडं झोपूया इकडे आणि उठूया 4 वाजता. नेहमीप्रमाणे आज पण पालखी आपली 4 वाजता निघणार आहे. तर झोपूया. ॲक्च्युली ते थोडं हळू बोलायला लागतं आहे, कारण इकडे समोरच एक जण डेट झालेत, म्हणजे आपल्या हॉलच्या एकदम बाजूलाच. त्याच्यामुळे आरती पण एकदम हळूहळू घेतली आणि आज जो अभिषेक होता तो पण एकदम हळूहळू आपला परिपूर्ण पार झालेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला पूर्ण शांतता दिसत असेल आणि मी पण एकदम हळू बोलतो आहे. तर चला आता आपण झोपूया. सायरा मित्रांनो, आता जस्ट झोपेतून उठलो आणि द्राक्ष खात आहे. माऊलीने द्राक्ष दिले. आज आपला उपवास आहे. आता फ्रेश होऊया आणि आपल्या पालखीला. साईराम.
साईराम 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 ओम साई साईराम 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 चल बन चल साईराम 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 नाही नाही ते आले मी पहिल्या साईराम साईराम मित्रांनो पालखी निघाली जस्ट तर आता मी पण चाललो पालखीसोबत आपली माऊली पण गेलेत पुढे ॲक्च्युली आपल्याला व्हिडिओ काढायची असते म्हणून आपण मागे राहतो आता जातो फास्ट पुढे आपल्या पालखीजवळ तर चला जाऊया साईराम दिवस आहे 6वा तर साईराम मित्रांनो शिर्डी फक्त इथून 45 किलोमीटर आहे आणि ही आपली पालखी चालली आहे तर आपल्याला फक्त आणखी 45 किलोमीटर चालायचं आहे आणि डायरेक्ट आपण बाबाच्या दरबारी पोहोचणार साईराम मित्रांनो खूप वेळ चालू होतो 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 2 ते 2.5 तास काहीच आराम नाही केला म्हणून आता आम्ही हॉटेलवर थांबलो इथे चहा नाश्ता केला आणि आपला उपवास असल्या कारणामुळे आपण ही लस्सी घेतली लस्सी घेतली प्यायला तर आपण लस्सी पिया ह्या सगळे चहा नाश्ता करतात साईराम मला ते महेश आहेत ते बघा लस्सी पितात त्यांनी मला ही लस्सी दिली बोला तुझा उपवास आहे तू पण लस्सी पी साईराम मित्रांनो खूप वेळ चाललो म्हणून एक थोडासा हॉल घेतला इथे सगळेजण बसलेत आपली माऊली दिसत असेल तुम्हाला तर आपण पण जाऊया साईराम मित्रांनो तिथे आपण बसलेलो तिथून आता निघालो आता थोड्याच वेळात आपण आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती पोहोचू म्हणजे अजून 15 ते 20 मिनिट तरी लागतील आता वाजले संध्याकाळचे 7:30 आपण 8 पावणे 8पर्यंत पोहोचू आपल्या हॉल्टवरती तर चलो जाएंगे साईराम माऊली फायनली आपण आपल्या रात्रीच्या हॉल्टवरती पोहोचलो आहे 2च मिनिटाच्या अंतरावरती आहे तर जाऊया तिकडे ॲक्च्युली तो स्पॉट आहे ना रात्रीचा जो हॉल्ट आहे खूप डेंजर आहे कारण काही किस्से झाले आहेत तिथे सांगू शकत नाही हां सांगू शकत नाही तुम्हाला आम्ही म्हणून त्या हॉल्टवरती आम्ही जास्ती करून 10:30-11 वाजता झोपून जातो आला हॉल्ट हा बघा इथे हॉल्ट आहे आपला तर जाऊया आता आतमध्ये साईराम आपल्याला कसारा घाटात फायनली आपण पोचलो आपल्या हॉल्टवरती आता मस्त आपली जागा पकडूया बॅगा घेऊया बॅनर टाकूया आणि मस्त फ्रेश होऊन जागेवरती बसूया नंतर मग पालखीच्या पाया पडूया भजनाला जाऊया आरतीला जाऊया चला आता बॅगा शोधूया नंदेश माऊली बॅग शोधतोय आपण पण आपल्या बॅगा शोधूया साईराम 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 पहिले आम्ही आतमध्ये बघतोय जागा आहे का साईराम मित्रांनो फायनली पालखी इथे ठेवली बघा इकडे पालखी ठेवली अजून कोण जास्त पब्लिक आली नाही आहे म्हणून खाली आहे आता थोड्याच वेळात आरतीला पण सुरुवात होईल तर आपण थोड्याच वेळात आरतीला येऊया फ्रेश होऊन साईराम साईराम बघा इकडे अर्धे माऊली झोपलेत साईराम 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 आणि आपण आपली जागा बाहेर पकडली म्हणजे याच्या त्या साईडला आपली जागा पकडली तर चला जाऊया आपल्या दिशेने साईराम मित्रांनो आपण इकडे जागा पकडली मस्तपैकी साईराम साईराम बाबा साईराम तर इकडे जागा पकडली हे आपले सर्व हे सर्व आपले माऊली झोपले इथे आपण मस्तपैकी आपली इकडेच जागा आहे तर आपण आता जाऊया फ्रेश होऊन जागेवरती बसूया साईराम 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 मित्रांनो आपण आता फ्रेश झालोय आणि आता थोड्या वेळात जाऊ आरतीला आता आपण मस्त कपडे वगैरे झाले मस्त फ्रेश झालो हातपाय वगैरे धुवून आलो सर्व माऊली फ्रेश झाले इकडे पण अर्धे माऊली झोपलेत तर आता आपण मस्त कपडे घालूया आणि जाऊया आरतीला साईराम साईराम तर आता आपण जाऊया आरतीला थोडा वेळ आरतीला बसूया मस्तपैकी बाबांच्या आणि जाऊया आपल्या जागेवर त्याच्यानंतर ज्याला आरती चालू आहे आरतीला जाऊया
साईरामचं आता आपण आलो जेवायला काय बघूया. तर आता आपण जेवायला हे सगळेजण माऊली ते जेवत आहे. माझ्या बागेने बघा माऊली जेवत आहे. तर आपण पण आता जेवायला घेऊया. आपला उपवास आहे. आता आपण उपवास सोडूया इथे. साईराम 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 साईराम. तर जाऊया आता आपण उपवास सोडायला. पहिले बाहेर पडून येऊ मग उपवास सोडायला जाऊ. तर साईराम मित्रांनो, आजचं जेवण खूप सुंदर आहे. डाळ भात भाजी आहे आणि आपल्याला हे आळूच्या वड्या आहेत, पापड आहे, लोणचं आहे आणि इकडे मस्त केसर दूध आहे. तर बसूया जेवायला. सर्वजण माऊली बसले जेवायला. इकडे आपले अमित माऊली पण आहेत आणि इकडे साईराम. मित्रांनो आता आपण जेवलो आणि ते बाहेर आलो जरा राऊंड मारायला. हे सर्व माऊली जेवण जरा राऊंड मारायला बाहेर आलो. तर आता थोडा राऊंड मारू म्हणजे कसं जेवण जिरेल आणि मग जाऊ झोपायला. काय बघतोय उकार? जेवला का? जेवले ना साईराम? जेवलो आम्ही. चला आता आपण जाऊया जरा राऊंड मारूया आणि जाऊया आपल्या बॅनरवरती म्हणजे आपल्या जागेवरती झोपण्यासाठी. चलो साईराम. तर थोडं मला ॲसिडिटी सारखं होतंय म्हणून जरा माऊलीने मला हे दिले काय गॅस हो फास्ट. तर साईराम मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण जो डे 6चा ब्लॉग बनवला होता तो तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत आपले ब्लॉग पोहोचून दे. आणि मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील. तर मित्रांनो, झोपायची वेळ झाली. सर्वजण इथे झोपलेत. आता आपण पण आता 5 मिनिटात झोपूया. आणि मित्रांनो, आता उद्याच आपल्याला ब्लॉग बनवायचा आहे, त्यामुळे आता आपल्याला लवकर झोपावं लागेल. उद्याचा दिवस आहे 7वा आणि उद्याचा ब्लॉग तर खूप सुंदर असणार आहे, तुम्ही नक्की बघा. तर आता आपण झोपूया. बाय, गुड नाईट, टेक केअर. साईराम.